चंद्रभागेतला कचरा हा प्लॅस्टिक किंवा हे काही टाकू नका प्लीज. देव म्हणत नाही की ओटी भर आणि हे कर आणि हे असं कुजलेला पाणी वगैरे पिणं हे सगळं चांगलं नाही आहे देवाच्या जागी. टाकले, जिरे टाकले आणि बटाटा कच्चा तेलात परतून चांगला घेणार आहे. इथं साबुदाणे भिजत घातलेले आहेत साहेबांनी, तसेच गेलेत गावी न खाता. आणि इथं शेंगदाणा कूट गावी देवीचं लोक भरपूर ह्यावर्षी वाढले आणि त्याचं काहीतरी घातलेलं आहे. आणि छान असे इथं डाळ रात्रीची शिजायला ठेवलेली आहे. माझं हे चालू कूट टाकला त्याच्यातच परतून घेण्यासाठी. कधी कधी कच्चे शेंगदाणे आपल्याला घरी जरी वाटून आपण टाकले तरीसुद्धा चांगले भाजले जातात त्याला. आणि कसं आहे फायबर असतं, जे आपण टरफलं काढून टाकतो ते फायबर असतं शेंगदाण्याचं, त्यामुळं वास्तविक मी काढत नाही. भाजल्यानंतर फक्त शेंगदाण्याचे काढतो, टरफलं पचण्यासाठी जड होतात. पण कच्च्या शेंगदाण्यावरचं असं काढत नाही, फायबर असतं त्यामुळे. आणि चांगलं परतून चमचा साखर मीठ टाकले, साबू टाकले आणि आता मिक्स करून घेतो. हे परतलेलं आहे, पण 5 मिनटं वाफेवर शिजलं की चांगले फुलतील. आणि भिजले चांगले रात्री भिजत घातल्यामुळं चांगली परतली छान अशी शिजलेली आहे. आणि ह्याच्यात उकडलेला पण बटाटे टाकून आपण करायला मस्त छान चव होती. आणि वेळेस जर नसेल त्यावेळेला कच्चा पण बटाट्याचं तेलात परतून टाकला तरी चालतो. चला आता नाश्ता करून घेणार आहे. तांदळाच्या खिरीसाठी इथं साहित्य घेतलेलं आहे. आणि इथं तांदूळ भाजायला घेतलेले आहेत. हे बारीक कणीवाले तांदूळ आहेत, जेणेकरून खीर छान अशी थोडंसं भाजून खरपूस रंगावर भाजून घेणार, म्हणजे चवीला पण छान होतात. तर पंढरपूरला गेल्यामुळं म्हटलं 5 मुलं जेवू वाढायची, त्यासाठी इथं माझी तयारी गोड जेवणाची चालू आहे. इथं वेलची पूड, इथं सुंठ पावडर, इथं घेतलेले आहेत चारोळी, इथं काजूचे काप घेतलेले आहेत स्मॅश करून, आणि हे आहे बदामचे काप. आणि ह्या ज्या कटरनी खूप छान असे स्मॅश होतात. प्रत्येक ड्रायफ्रूट्स मस्त स्मॅश होतात खिरीसाठी वगैरे. आणि आता ह्याच्यात अजून राहिलेलं आहे खोबरं पण राहिलेलं आहे. आता मिश्रणासाठी
इतकं साहित्य आपण हे शिजल्यानंतर घालायचं आहे. हे जे आहे ते शिजतानाच घालायचं आहे, जेणेकरून चांगलं खिरीत आपल्याला चांगलं तुपामध्ये परतलं जाईल आणि ते छान लागेल. तर थोडंसं 2 टेबलस्पून हे टाकलेलं आहे आणि त्याच्यात हे सगळं आपलं किशमिश टाकलेलं आहे, ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, बारीक करून अगदी स्मॅश करून किसून टाकल्यासारखे खोबरे पण टाकलेलं आहे. इथं पाणी ठेवलेलं आहे आणि इथं तांदूळ भाजून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये तांदूळ टाकते. तर मसालाच भाजलेला आहे ड्रायफ्रूट्सचा. तर मसालाच भाजलेला आहे ड्रायफ्रूट्स फक्त. तर वास असा खमंग सुटलेला आहे, खरपूस असा छान वास सुटलेला आहे आणि मस्त घातलेले आहे. व्यवस्थित भाजून घेते आणि आपलं जे गरम पाणी केलेलं आहे ते टाकते त्याच्यात. इथं पाणी अर्धा किलो आहे तांदूळ, त्यासाठी 1 वाटी सर्व किशमिश, आपलं ड्रायफ्रूट्स, खोबरं वगैरे आणि 2 लिटर हवं पाणी टाकलेलं आहे. कारण जितकं आपलं तांदूळ असणार आहे त्याच्या दुप्पट हे लागणार आहे. आणि खरपूस सर्व मिश्रण भाजलेलं आहे त्यामुळे. आणि अजून वेलची पावडर वगैरे काहीच टाकलेलं नाही तरीसुद्धा वास छान येत आहे. त्याच्यात वरून आपल्याला अजून तूप पण जाणार आहे, वेलची सुंठ पावडर जाणार आहे, वेलची सुंठ पावडर जाणार आहे, तूप जाणार आहे. अजून जो थोडा भात राहिलेला आहे सकाळचा हा आणि रात्रीचा पण थोडासा राहिलेला आहे तो फोडणीला देणार आहे. म्हणजे एकत्र गरम होईल भात आणि आपल्याला खायला जाईल म्हणून व्यवस्थित जरा फोडणी दिली की गरम होऊन जाईल. आणि आवडतो पण आम्हाला असा पिवळा भात. चिरून ठेवला तर ह्यामध्ये कांदा, जिरं, मोहरी टाकलेलं आहे. आता हळद नुसती टाकायची आणि हळद टाकली की झालं. आणि वरती मीठ. मस्त शिळ्या भातापासून केली जाणारा हा मस्त फोडणीचा भात मस्त लागतो. नाश्त्यासाठी तरी अप्रतिम. ह्याच्यात फक्त गोडी डाळ, सार किंवा बटाट्याची भाजी असेल तर 1 नंबर. तर बटाट्याची भाजी, गोडी डाळ असेल तर 1 नंबर लागतो हा भात. आणि मस्त आता फोडणी दिलेला आहे. खीर अशी शिजत आलेली आहे. आता गूळ पण टाकून घेऊ म्हणजे चांगलं. दूध जवळजवळ 1 लिटर टाकलेलं आहे अर्धा किलो तांदळासाठी आणि 2 लिटर पाणी. चांगलं शिजले पाहिजे तांदूळ वगैरे. आता तूप पण टाकून घेऊ ह्याच्यात. वेलची पूड, सुंठ पावडर वगैरे सगळं टाकलेलं आहे. मिक्स करूया. खमंग वास सुटलेला आहे छान. मिक्स करून घेतलेले आहे आणि असा पिवळा रंग आलेला आहे. आपलं गूळ विरघळलेला आहे. अजून एक 5 ते 10 मिनटं अशी बारीक फ्लेमवर शिजत आहे. तांदळाची खीर
असं तूप टाकलेलं आहे. आता मस्त अशी चमक आलेली आहे आपल्या खिरीला. दूध पहिलंच गरम करून टाकल्यामुळं आणि त्याच्यातच शिजवल्यामुळं अजिबात तुटत वगैरे नाही खीर, चांगली होती. आणि पुन्हा आपल्याला वरती लागत असेल तरीसुद्धा आपण ह्याच्यावर घेऊ शकतो. आता अजून तूप टाकलेलं आहे म्हटल्यावर आणि 5 मिनटं मी अशी चमक आलेली आहे खिरीला. चमक आलेली आहे खिरीला. आता चला, स्वयंपाक म्हटल्यावर मला खूप हौस आणि अशा पटकन हे होतं एनर्जी. आणि इथं छान असे पापड तळून झालेले आहेत आणि काय माहीत म्हणजे प्रसाद वगैरे खूप छान होतो. इथं आपली खीर पण झालेली आहे, खीर उतरवून ठेवलेली आहे. कलर छान ब्राउनिश कलर आलेला आहे सर्व व्यवस्थित भाजून घेतल्यामुळं आणि गुळामुळे पण. डाळ करायची, गोटी डाळ करेन, शिजायला लावते कुकरला आणि थोडा वेळ 5 मिनटं बसणार आहे. अजून एकदा चहा घेते जरा, म्हणजे मला पण तरतरी येईल, फ्रेश वाटेल थोडंसं. तर तूर डाळ मूग डाळ मिक्स अशी शिजवून घेतलेली आहे. इथं आलं लसूण मिरची जिरं मोहरी फोडणी देऊन मस्त टमॅटो टाकलेला आहे, वाटलेला आहे. मिरची लसूण, एक गड्डा लसूण घातलेला आहे, जिरं मोहरी फोडणीत टाकलेला आहे, पेस्ट टाकलेली आहे फोडणीत, आणि इथं हळद टाकलेली आहे आणि मस्त टमॅटो आता ते टाकलं की त्याच्यात थोडंसं पाणी टाकू, चांगला टमॅटो शिजला पाहिजे आणि छान अशी फोडणी रेडी. छान अशी फोडणी रेडी आहे. टाकलेलं आहे मस्त असं. आता आपल्याला डाळ तयार झालेली आहे. उकळू द्या 10 मिनटं, पहिली मोठी फ्लेमवर आणि त्यानंतर मग मोठ्या फ्लेमवर, त्यानंतर मग 5 मिनटांनी बारीक फ्लेमवर, कारण उकळी आली की मग बारीक फ्लेमवर. म्हणजे ते टायमिंग नाही आहे, पण नंतर जे आहे ती 5 ते 7 मिनटं चांगली उकळू देणार. अशी छान अशी डाळ झालेली आहे.